नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सुनीता ही मानिनी व घरच्यांना भेटण्यासाठी आलेली असते आणि ती आपल्यासोबत एक पेन ड्राईव्ह घेऊन येते आणि त्यावेळेस विक्रम हा सर्वांच्या समोर सुनीतावर अतिशय रागावतो आणि बोलतो, तुझ्यासारख्या मैत्रिणींमुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहे. तुला ठाऊक आहे का, आमच्या घरामध्ये तुझ्यामुळे मागील कित्येक महिन्यांपासून काय सुरू आहे. आणि तेव्हा सुनीता बोलते, मानिनी मला वाटते विक्रम बरोबर बोलतो आहे, परंतु एक वेळेस पेनड्राईव्ह पाहिलंच पाहिजे. आणि त्यावेळेस काव्या देखील घाबरते आणि मानिनी ही काव्याला बोलते, काव्या तू काहीच बोलू नको, आता जे काही उत्तर द्यायचं ते मी देईल. असे बोलून ती सुनीताच्या पेनड्राईव्ह घेते व खलबत्त्याने तोडून टाकते आणि त्याचे तुकडे तुकडे करून त्याला फेकून देते. आणि सुनीताला देखील राग येतो आणि सुनीता म्हणते, मानिनी तू हे काय केलंस. आणि तेव्हा सुनीता रागाने निघून जाते आणि त्यावेळेस आपण पाहतो बाबा आणि मानिनी हे काव्याला आपल्याजवळ घेऊन तिचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर आपण पाहतो तुटलेला पेन ड्राईव्ह हा वसुंधरा व रम्याच्या हाती लागतो आणि वसुंधरा ही रम्याला बोलते, रम्या या पेन ड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी आहे, ते आपल्याला शोधून काढावं लागेल. पुढे येणाऱ्या भागामध्ये पेन ड्राईव्हमध्ये काय आहे हे रम्या आणि वसुंधरा शोधू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.